मी राजश्री, वेलकम टू माय चॅनल भूक लगी है। तर गाईज, आज मी बनवणार आहे होळी स्पेशल खानदेशी लाडवे आणि कढी फुनके। तर आपल्याला सगळ्यात आधी 1 वाटी तूर डाळ घ्यायची आणि 2 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची। नंतर दोघी डाळींना छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्या डाळींमध्ये पाणी टाकून ओव्हरनाईट सोक करायला ठेवून द्यायचे। सर्वात आधी आपण लाडव्याची रेसिपी बघणार आहोत। आपल्याला 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यात थोडं मीठ घालायचं आहे, नंतर त्यात थोडं तेल टाकायचं आहे। हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात पाणी घालून छान डो बनवून घ्यायचा आहे। थोडा घट्टच ठेवायचा आहे। नंतर डोला 10 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर छोटा कणकेचा गोळा घेऊन त्याला असं लांबसर रोलिंग करत करत एक सेम आकाराचा पट्टा बनवून घ्यायचा आहे। नंतर त्यात कट टाकायचे सेम अंतरावर। मी यात बारीक जाड अशा पद्धतीने रोल करून कट करून घेते। नंतर त्यांना छान 1-2 दिवस कडक उन्हात सुकवून घ्यायचे। लाडवे सुकल्यानंतर छान कडक होऊन जातात आणि हे लाडवे आता कुकिंगसाठी रेडी आहेत। सर्वात आधी आपल्याला गूळ कापून घ्यायचा आहे, नंतर खोबरं छान किसून घ्यायचं आहे, नंतर कुकरमध्ये तूप टाकायचे। तूप गरम झालं की त्यात सुकलेले लाडवे घालायचे आणि त्यांना छान भाजून घ्यायचं। एकदम मंद आचेवर भाजल्यास ते छान तुपात भाजले जातात। लाडवेसाठी लागणारं साहित्य खोबऱ्याचा कीस, ड्रायफ्रूट्स, इलायची पावडर, चारोळ्या आणि गूळ आपण रेडी करून घेतला आहे। नंतर लाडवे भाजून झाल्यावर त्यात पाणी घालायचे आणि छान 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आपले लाडवे शिजत आहेत तोवर आपण आपल्या फुनक्यांची तयारी करूया। त्यासाठी आधी रात्रभर भिजत ठेवलेली डाळ पुन्हा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, याने डाळीचा उग्र वास निघून जाईल। नंतर हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, जिरं, ओवा, मीठ घालून मिक्सरमधून काढायचं आहे आणि हे थोडं जाडसर राहू द्या। नंतर त्यात कापलेला कांदा घालायचा आहे। नंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे। त्या पाण्याला उकळी आली की त्या भांड्यात आपल्याला फुनके वाफवून घ्यायचे। फुनके ठेवताना त्या भांड्याला खालतून तेल लावून घ्यायचं। लाडवे छान शिजलेत, त्यात आपण आता गूळ घालूया। तो गूळ वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे। नंतर त्यात किसलेलं खोबरं, चारोळी, ड्रायफ्रूट्स, इलायची पावडर घालायची आणि छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपले लाडवे आता रेडी झालेत। 10 मिनिटांनंतर फुनके छान वाफून गेलेत। आता आपण रेडी करून घेऊ कढी। त्यासाठी एका भांड्यात ताक घ्यायचं आहे, 2 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचे आणि ताकात टाकून छान रहीने फेटून घ्यायचे। नंतर कढईत तूप घालायचे, त्यात लसूण, खडे मसाले टाकायचे, तेजपान, स्टार फूल, दालचिनी, मोहरी, हिरवी मिरची छान तुपात होऊ द्यायचे। नंतर त्यात फेटलेले ताक टाकायचे, त्यात थोडं पाणीसुद्धा घालायचं, मीठ टाकून कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे। कढी सतत हलवत राहायची आणि फायनली आपली कढी, फुनके आणि लाडवे रेडी आहेत। आणि लाडवांमध्ये तुम्ही वरतून दूधही टाकू शकतात, त्यांची चवही खूप जास्त छान लागते आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी इतके अप्रतिम कढी, फुनके आणि लाडवे बनवू शकतात। मग मी टेस्ट केलेत लाडवे आणि खूप जास्त छान झालेत। नंतर कढी फुनके ट्राय केलेत, ते सुद्धा खूप मस्त झाले। आणि गाईज, ह्या कढी फुनक्यांची रेसिपी मी घरात लहानपणापासून बघत आली आहे, पण बनवले मात्र ह्या वेळेस फर्स्ट टाइम आणि इतके अप्रतिम लाडवे आणि कढी फुनके झालेत। हे लाडवे आणि कढी फुनके आमच्या खानदेशात होळीच्या सणाला स्पेशल बनवले जातात। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच नवीन कुकिंग रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। खूप छान झाले लाडवे। आता मी ट्राय करेन नेक्स्ट कढी फुनके। खूप होळी स्पेशल मी आज लाडवे आणि कढी फुनके बनवले आहेत। ते अप्रतिम झाले, खूप जास्त छान, म्हणजे घरच्यांसाठी पण खूप जास्त छान होता। आता आपण ट्राय करूया कढी फुनके। इतके छान झाले ना, खूप जास्त छान झालं आणि मी फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे। बिकॉज मला रेसिपी माहिती होती, पण मला होळी स्पेशल काहीतरी छान कुकिंग करायची होती, तर मी विचार केला की लाडवे आणि कढी फुनकेच बघूया। आता ते इतके अप्रतिम झाले, खूप जास्त छान। खूप जास्त छान झालं। गाईज, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।